हाय, मी अपेक्षा. सर्वांना गुड मॉर्निंग. तर इकडे माझ चालू होती स्वयंपाकाची तयारी. मस्त डांगराची भाजी बनवायची होती. वर जायचंय त्याला ग माळ्यावर. काय माळ्यावर कशाला? कशाला जायचंय? बसू दे ना. वर नाही जायचं. बसू दे ना. बसलं ना. इकडे इकडे इथे इथे चल. आता आहे ना 11 वाजले आणि आमचं सगळं काम आवरलंय. घरातलं जेवण पण झालंय आणि दुपारी मेकअपची ऑर्डर आहे. तर बेबी शॉवरचा मेकअप आहे. तर मला आहे ना आता तीच तयारी करायची. मेकअप प्रोडक्ट आणि ते ना वरती काढून ठेवायचे. तर मी ना आता मेकअप प्रोडक्ट आहे ना वरती काढून ठेवते. मी इकडं आता मेकअपचे प्रोडक्ट काढून ठेवले. तर येतील त्या थोड्या वेळाने मेकअपसाठी. तोपर्यंत ना मी साड्यांना आहे ना फॉल लावून घेते. लाईट आहे तर. आणि बाहेर एवढा पाऊस चालू आहे ना. आज तर सकाळपासूनच वातावरण झालं. लय पाऊस चालू आहे बाहेर. आता तरी थोडंसं कमी झालं पण मग शिकले होता. पार्लरचे टॉवेल पण धुतले. हा ना. आणि काळूची इथं झोप चालली पार्लरमध्ये. काळू मेकअपसाठी कस्टमर येणार थोड्या वेळाने. नको झोपू दे ग. हे झोपू दे. तुला शिवायचं नाही का ब्लाऊज? शिवायचे मला. मी आता आवडते माझं शिवायचं. चला आता लाईट येतं. लवकर फॉलन ते लावून घ्यावं लागेल साड्यांना. किती साड्यांना लावले ग? 2. इकडं पाऊस चालू आहे. पाणी किती पाऊस आहे आज. ते काटा झाले इकडं. मी ना आता साड्यांना हात शिलाई करायला घेतलं होतं. तर 2 साड्या होत्या. एक पूर्ण झाली होती आणि एक अर्धी झाली होती करून. पण नेमकी हेअर कलरचे कस्टमर आले होते आणि व्हिडिओ पण घ्यायला नाही भेटला त्यांचा. तर मेकअपचे आणि हेअर कलरचे सोबतच आले होते. त्याच्यामुळं मम्मीने मी आधी हेअर कलर करून घेतला. नंतर लगेच मेकअपसाठी आले होते. तर आधी मेकअप करून घेतला त्यांचा आणि आता ना मी हेअरस्टाईल करत होते. तर मेकअपचा व्हिडिओ पण घ्यायला नाही भेटला. कस्टमरच चालू होते सारखे त्याच्यामुळं. तर मम्मींनीच होते पार्लरमध्ये त्याच्यामुळं व्हिडिओ घ्यायलाच नाही भेटला. त्याच्यानंतर मी मस्त पफ टाकला होता. त्यांना पफ पाहिजे होता आणि सिम्पलच मेकअप होता त्यांचा. आणि मला कमेंट असता की मेकअप झाल्यावरती तू चेहरा का बरं नाही दाखवत. तर इकडं खेड्यामध्ये ना आवडत नाही कस्टमरला. तर ज्यांना आवडतं ना मी त्यांचा व्हिडिओ मेकअप दाखवतेच. पण आधी विचारून घेते मी व्हिडिओ काढलेले चालेल का, तुम्हाला आवडेल का मेकअपचे. तर ज्यांना आवडतं ते सांगतं काढा असं. आणि हा बेबी शॉवरचा मेकअप होता. तर मी कर्ल केले त्यांच्या केसांना आणि ज्वेलरी ना त्यांनीच आणली होती. तर त्यांच्या फ्रेंडची होती कोणाची तरी. तर मग ज्वेलरी त्यांनी आणली होती. तर त्यांची ज्वेलरी घातली. त्याच्यानंतर मी त्यांचे फोटो काढले स्टेटससाठी. आता आहे ना 4 वाजले आणि कस्टमर आत्ताच गेले मेकअप करून. परत मध्ये हेअर कलर आणि ते पण चालू होते कस्टमर. तर आता आहे ना मी ना साडीला राहिलेलं होतं तो फॉल आहे ना तेवढं लावून घेते. कारण असंच उठले होते कस्टमर आले होते त्याच्यामुळं. मग ते साड्या ते पण अशाच राहून गेल्या होत्या. कसं पाऊर आहे ते कापड इकडे ना आता हेअर वॉशसाठी कस्टमर आलेले होते. त्यांना हेअर कट पण करायचं होतं आणि हेअर वॉश पण करायचं होता. तर मी आधी ना त्यांचं हेअर वॉश करून घेतला. आणि त्यांचे केस ना खूप जास्त पातळ होते. तर मम्मीने हेअर कट केला होता त्यांचा. मस्त स्टेप कट पाहिजे होता त्यांना. तर पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. एकदम सोप्या पद्धतीने हेअर कट करते मम्मी. आणि या हेअर कटला डिग्री वगैरे असं काहीच नाही आहे. तर एकदम सिम्पल आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इझी हा हेअर कट करता येईल. तर सगळ्यात आधी ना मम्मीने त्याला यू आकार देऊन घेतला आहे केसांना. आणि हेअर वॉश केल्यावरती सोपं पण जातं हेअर कट करायला. आणि म्हणजे एकदम पातळ केस होत. तरी मम्मीने त्यांचं हेअर कट आहे ना एवढा सुंदर केला. चालली का म्हटले हो तिच्याकडे चालली. बघताना ते पण मी बघत असे का आवाज येतो नाही का. हा मग ते मी कंटिन्यू असे बघते. मग पोलंड मधून आपले व्हिडिओ. हा आता मग ती रोज टाकते. मग बघते तिला केलं मी फॉलो.
आणि या ताई आहे ना दुसऱ्या देशामध्ये राहते, पोलंडला. तर त्या म्हणजे त्यांना माझ्याकडेच यायचं होतं हेअर कट करण्यासाठी, ते व्हिडिओ बघत्या. तर त्या माहेरी आल्या होत्या इकडे, त्यांचं माहेर इकडे जवळच आमच्या गावाच्या. तर त्या आल्या होत्या आणि त्या नक्की आल्या इकडे आपल्याकडे पार्लरमध्ये. तर आधी पण आल्या होत्या त्या, पण त्यांचं बाळ आहे ना काय राहतच नव्हतं, त्याच्यामुळे त्यांना परत घरी जावं लागलं होतं. तेव्हा मी पण आजारी होते आणि आता परत त्या आल्या होत्या वेळ काढून. तर त्यांनी हेअर कट केला, हेअर वॉश केला, आयब्रो केले आणि त्यांचा स्वभाव पण खूप मस्त होता.
मला काय मी बिंदास येतो तुमच्या देऊन टाकत मला तुमचं नाव आहे तुमचंच आहे. आम्हालाच बुरदंड पैशाचा 12-64 अपेक्षित नाव आहे हो. मागच्या वेळेस तसंच केलं तर कोणतरी आमच्या नावाने आमचा पत्ता टाकला होता आणि आमचं नव्हतं पण ते पार्सल कोण आहे काय माहिती. ज्यांनी केलं त्याने आम्हाला फोन करून सांगायचं ना आमचं पार्सल येणार आहे का काय तेवढं घ्या. हं. पण मग ते आपल्याला बुरदंड बसत ना तिनं आता फोन पे केलं ना. फोन पे केलं आता तिने ते पैसे रिटर्न बी नाही येणार ना. सांगा नंबर. नाही ना रे शेवट 12-64 मध्ये फक्त हे काय दिसत का बरं नाही तो नाही ते घेऊन जातं पहिलं दिसायचं आता नाही दिसत. आमची ना आता चालू आहे स्वयंपाकाची तयारी. मम्मीने ना सकाळची डांगर त्याच्या ना भाकरी बनवल्या मस्त. मी आता शेंगदाणे चटणी आणि दोडक्याचा ठेचा बनवणार आहे मस्त. ज्वारीच्या पिठाच्या भाकरी भारी लागत आहे. डांगराच्या भाजीच्या भाकरी. मी ना आता मस्त दोडक्याचा ठेचा बनवते. कारण ते भांडं एवढं आमचं चालत नाही चांगलं त्याच्यामुळे एकदम बारीक पेस्ट नाही होणार त्याची मस्त दळलं जाईल ते. किती ठेवू तुला पण मग आता ती सगळीच काय येऊ टाक ना का नाही त्याच्यातच जण त्याच्यातून जाऊ का मग लागेल लय बारीक होऊन जाईल ते शेंगदाणे का. आमचं ना आता जेवण झालं आता 9 वाजले. मम्मीने सगळं भांडे वगैरे घासून घेतले. आम्हाला आहे ना आता दही बनवायचं आहे. ते दूध आहे ना काय खराब झालं का काय तेच कळना. पण मग असं चांगलं दिसतं पण चहा केल्यावर त्याचा चहा सारखा असा फुटून जातोय. त्याच्यामुळे ना आता आम्ही दही करून टाकणार आहे त्याचं. कालचं दूध 1 लिटर दूध जसं तसंच होतं सगळं खराब झालं. चहाच होईना त्याचा चांगला. त्याच्यामुळे ना आता आम्ही दही बनवतो मस्त त्याचं. दादू ना दही घेऊन आलाय दुकानामधून. ते दूध आहे ना आता थोडंसं गरम करून घ्यावं लागेल. मग त्याच्यामध्ये दही टाकायचं आणि मग ते असं मस्त झाकून ठेवायचं. सकाळपर्यंत असं भारी होईल ना. हे खोल ग मम्मी
सगळं टाकून देऊ ना त्याच्यात भारी होईल ते. थोडंसं गरम करून आणि ते गार करावं लागेल दूध. गोमरेबाईंशी का दही करायचं मला. कशाने काढू ते? त्याला चाकून गोल गोल हे कर साईडने. वरतीच निघाले. दम 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 तू नको त्या चाकूनीच वरती करायला पाहिजे होती. मी करते तू थोडी अगं बाई करते बाई. ते चमचे ठेवायला आणलं पण छान झालं. काय चमचे सापडायचं आणच नाही राहिला. ते चाकूने असं वरती कर. अगं बाई एवढं पॅक राहते ती. वा वा गोकुळचं आहे का? हे लय छान वास येतोय. डेअरी पॉवर मलाई दही झालं गरम. झालं. आता थोडंसं थंड होऊ दे. त्याला असं आहे ना झाकण घे पॅक ठेवायला. थोडंसं ते थंड होऊ द्या. कपडा धुवून ठेवला त्या दिवशी. हां थोडंसं थंड होऊ दे ते. आता टॉवेल घे ना ग. टॉवेल धुवून ठेवले. तो टॉवेल घे ना. पण त्याच्यात तो आहे ना खराब आहे का तो टावेल? हात पुसायचा आहे दिदी. मग जाऊ दे ना. त्याला काय होतं आपल्याला वरूनच झाकायचं आहे ना. त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. नको. मग चांगला टॉवेल नको घेऊ. मग ते धुवून ठेवलं मी ते घे निर्मा. मग. गरम पाण्यात घालून धुतलेलं राहते ते. कुठं खाली टाकते आपण. मी तर किचन वरतीच राहतं ना. स्वच्छ आहे ते धुतलेलं आहे ते. पाय बरं घाण